थांबा, शिलाजीत घेऊ नका. हो, शिलाजीत घेऊ नका. जर तुम्ही क्रूड शिलाजीत म्हणजे निसर्गातून आणलेलं कच्चं शिलाजीत घेत असाल किंवा प्युरिटी चेक न करता शिलाजीत घेत असाल तर तुमच्या शरीराला खूप मोठा धोका आहे. कारण नैसर्गिक शिलाजीतमध्ये किंवा बाजारात फिरणाऱ्या लोकांकडून आणलेल्या शिलाजीतमध्ये खूप अशुद्धता असते. त्यामध्ये लीड, मर्क्युरी, आर्सेनिक असे हेवी मेटल्स असू शकतात. त्यामुळे किडनी, लिव्हरसोबत मेंदूला नुकसान होऊन सोबतच तुमच्या नसा म्हणजे वेन्स पण पंक्चर होऊ शकतात. आणि पोटाची गंभीर आजार जसे पोट दुखणे, मळमळ, हायपर ॲसिडिटी, अल्सर आणि इतकंच नव्हे तर बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शनसुद्धा होऊ शकते. म्हणून शिलाजीत हे प्युरिटी चेक केल्याशिवाय अथवा डॉक्टर किंवा फार्मासिस्टच्या सल्ल्यानेच घेणे योग्य आहे. आता अशुद्ध शिलाजीत ओळखायचं कसं? अशुद्ध शिलाजीत तुम्ही घरी पण ओळखू शकता. अशुद्ध शिलाजीत ओळखण्याचे काही संकेत आहे. 1. म्हणजे ते खूप चमकदार व काळ्या रंगाचे असते. 2. खूप चिकट किंवा प्लास्टिकसारखी टेक्स्चर असते. 3. फार स्वस्त किंमत आणि विकणाऱ्याचा जास्त भर. आणि 4 म्हणजे कोणतेही लॅब टेस्ट किंवा GMP प्रमाणपत्र नाही. मग योग्य व सुरक्षित सल्ला काय राहील? 1. म्हणजे नेहमी शुद्ध, लॅब टेस्टेड, GMP सर्टिफाईड शिलाजीतच वापरा. 2. प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अथवा फार्मासिस्टच्या सल्ल्यानुसारच घेणे. 3. पहिल्यांदा घेताना खूप कमी प्रमाणात सुरू करा. आणि गर्भवती महिलांनी तर घेऊच नये. बाळासाठी फार धोकादायक असते. आणि महत्त्वाचं म्हणजे कुठली शिलाजीत वापरावे, कुठल्या कंपनीची शिलाजीत वापरावे, कसे वापरावे, फायदे व नुकसानसाठी खाली कमेंट करा. आणि नेहमी हेल्दी राहायची असल्यास DRX दर्शनाला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टेक केअर.